आयोजन करण्यात आलेले आहे, कोणत्या मुद्द्यांवरती पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात काल महाराष्ट्र राज्याच्या नगराध्यक्ष महासंघाची बैठक अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई येथील मुख्य कार्यालयात त्या ठिकाणी पार पडली। महाराष्ट्रामध्ये एकूण 393 नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत। त्यांच्या सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष हे त्या महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाचे त्या ठिकाणी सन्माननीय सदस्य असतात आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काल बैठक पार पडली। या बैठकीला अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष आणि नगराध्यक्ष महासंघाचे कार्याध्यक्ष श्री रणजित चव्हाण साहेब आणि सचिव श्री लक्ष्मणराव लटके त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व नगराध्यक्षांना काल त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं। महाराष्ट्रातले काल अनेक नगराध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या नगराध्यक्षांच्या माध्यमातून काल त्या ठिकाणी कार्यकारिणीची स्थापना केली गेली आणि त्या कार्यकारिणीने कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय रुचिता राजेंद्र घोरपडे यांना महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील श्री अरुण धोटे यांची उपाध्यक्ष म्हणून या संस्थेवर त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे। ऑगस्ट 2008 मध्ये महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाची स्थापना त्या ठिकाणी केली गेली। दीपक केसरकर साहेब त्या नगराध्यक्ष महासंघाचे पहिले अध्यक्ष होते आणि त्या अनुषंगाने गेल्या 18 वर्षांमध्ये वेगवेगळ्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी काम केलं। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा कुळगाव बदलापूर शहराला हा मान प्रथमच त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि पुढील 5 वर्षांसाठी ही नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील तमाम नगराध्यक्षांचे आणि नगरपालिकांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी हा नगराध्यक्ष महासंघ त्या ठिकाणी काम करतो आणि कुळगाव बदलापूर शहराला हा मान अनेक वर्षांनी त्या ठिकाणी मिळालेला आहे। आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला या ठिकाणी हा मान मिळालेला आहे आणि हे फार मोठं पद आहे। 393 नगरपालिकांच्या नगराध्यक्षांचं नेतृत्व आपल्या नगराध्यक्षा आदरणीय रुचिताताई घोरपडे यांच्या ताब्यात त्या ठिकाणी आलेलं आहे। आता त्यांची पुढील दिशा कशी असेल या बाबतीमध्ये सन्मान्य नगराध्यक्षा आपल्याकडे विश्लेषण करतील। नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे। बदलापूर शहरासाठी खरं तर अभिमानाची बाब आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने आपण कार्यभार असणार आणि कोणकोणती कामं करता येणार? अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई अंधेरी येथे काल कार्यकारिणी समितीची बैठक होती। कार्यकारिणी सदस्य निवडायचे होते आणि त्याच्यातून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडायचे होते। अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने आम्हाला निमंत्रित केलं होतं। त्याच्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नगराध्यक्ष तिथे उपस्थित होते। प्रत्येकाने आपला अनुभव सांगितला, त्यानुसार तिथे चर्चाही झाली आणि ह्या सगळ्या चर्चेनंतर ह्या कार्यकारिणी सदस्य निवड झाल्याच्या नंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होती आणि तेव्हा आपल्या अंबरनाथ नगराध्यक्षा तेजश्रीताई करंजुले पाटील यांनी माझ्या नावाचं सूचक म्हणून तिथे सुचवलं। त्यानंतर आमचे जे उपाध्यक्ष झाले त्यांना सुद्धा माझा परिचय आवडला आणि त्यांनी सुद्धा ह्या सूचनेला अनुमोदन दिलं आणि अध्यक्षपदी सर्वांच्या संमतीने माझी तिथे निवड करण्यात आली। त्यानंतर तिथे चंद्रपूर जिल्ह्याचे राजौरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री अरुण धोटे साहेब यांचं उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। ही निवड सुद्धा सर्वानुमते करण्यात आली। चर्चेअंती नंतर तिथे जेव्हा डिस्कशन झालं त्याच्यामध्ये असा विषय आहे की एक मागील 5 वर्ष प्रशासकीय राजवट होती। आज 5 वर्षानंतर सगळीकडे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि सगळे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत। तर त्याच्यामधून महासंघाचा अध्यक्ष निवडण्याची कालची प्रक्रिया होती। मला अध्यक्ष बनवल्यानंतर मी तिथल्या नगराध्यक्षांशी चर्चा केली आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगरपालिकेचे, नगराध्यक्षाचे, नगरसेवकांचे जे अधिकार आहेत त्याच्या संदर्भात तिथे चर्चा झाली। आज नगराध्यक्ष हा सगळ्यांचा हेड असतो। आज प्रशासन जे आहे किंवा मुख्याधिकारी असो, या सगळ्यांनी नगराध्यक्षांच्या अधीन राहूनच काम करायचं हा नियम सांगतो। काही ठिकाणी नवीन नगराध्यक्ष असल्या कारणाने
तिथे त्यांची अशी आम्हाला कंप्लेंट आली की आम्हाला सीओच्या अधीन राहावं लागतंय. मी म्हटलं असं नियम असं सांगत नाही, तर आपण नक्कीच याबद्दल मुख्यमंत्री साहेबांशी उपमुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करू असं तिथे चर्चेमध्ये ठरवलं गेलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे नगरपालिकांचे नगराध्यक्षाचे अधिकार ह्या विषयावर जास्त करून मी काम करणार आहे. तसेच प्रशासनावर जो वचक आहे तो नगराध्यक्षाचा राहायला हवा. प्रत्येक नगराध्यक्षाला मुख्याधिकारी असो किंवा तिचे प्रशासनाचे अधिकारी असो, सगळ्यांनी नगराध्यक्षांना विचारूनच काम केलं पाहिजे असं नियमामध्ये तरतूद करण्यात येणार आहे. कारण काय काही ठिकाणी त्या नियमावली मानल्या जात नाही. तसेच निविदा काढणं, निविदांच्या याच्यावर डिस्कशन करणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या नगराध्यक्षाशी चर्चा करूनच पुढे निघाल्या पाहिजेत. अशा प्रकारचे तिथे डिस्कशन झालं. असे बऱ्याचसे जे सगळ्यांचे जे प्रश्न होते ते तिथे चर्चेला आले. तर ह्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे 393 नगरपालिकांचं नगराध्यक्षांचं प्रतिनिधित्व मी करणार आहे. आज लवकरच आपल्या बदलापूरमध्ये आपण हे परिषद ही भरवणार आहोत आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब, इतर विभागाचे मंत्री साहेब सगळ्यांना आपण आमंत्रित करणार आहोत, जेणेकरून चर्चा करून तिथे नगराध्यक्षांचे प्रश्न सोडवण्यात येणार आहेत. तर आज मी सर्व महाराष्ट्राच्या नगराध्यक्षांचे मनापासून धन्यवाद देईन. विशेष करून आपल्या या कार्यकारिणी सदस्यामध्ये आपल्या अंबरनाथच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील ताई यांची पण सदस्य म्हणून निवड झाली. तसेच मुरबाडचे नगराध्यक्ष मोहन गडकेदादा यांची सुद्धा सदस्य म्हणून निवड झाली. मी तुमच्यामार्फत त्यांचेही अभिनंदन करते. त्याचबरोबर इतर आणखीन 20 नगराध्यक्षांची या सदस्य कार्यकारिणीमध्ये निवड झाली. त्यांचेही मनापासून मी तुमच्यामार्फत अभिनंदन करते आणि सर्वांनी एकजुटीने मला जो सपोर्ट केला त्यासाठी मनापासून सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.